हॅलो हॅलो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता क्वीन्स स्ट्रीट फिरून आम्ही चाललो आहे क्वीन्स रॉयल पार्कला, जे अगदीच क्वीन स्ट्रीटलाच लागून आहे. सो आता मी क्वीन्स रॉयल पार्कला येऊन बसले. समोर मस्त वॉटरफ्रंट आहे लेक ओंटारियोचा आणि शांत. खूप फिरून झाले आणि आता थकलोय. हेही पार्क ना जेवढं व्हिडिओमध्ये दिसत नाही त्यापेक्षाही खूप सुंदर आहे. समोर ओंटारियो लेक आणि टोरंटोची स्कायलाईन पण दिसते. सगळं काही एकदम निवांत चाललंय, कसलीच घाई नाही आहे. आणि वीराचं तर तुम्हाला माहीतच आहे की तिला रिकामी जागा मिळाली की फक्त इकडे तिकडे धावायचं, यातच तिचा आनंद असतो. आणि मला विचार पडतो की मी तिचे हे मोमेंट्स कसे कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवू. कॅनडामध्ये ना मला ह्या गोष्टी खूप आवडतात की ह्या अशा सगळ्या जागा सगळ्यांसाठी खुल्या असतात, कसलीही एंट्री फी वगैरे नसते. आणि मुलांना तर एक्सपेन्सिव्ह टॉईजपेक्षा ह्या अशा जागा खूप जास्त आवडतात, कारण त्यांना मन भरून खेळता येतं आणि एन्जॉय करता येतं. आम्ही पिकनिकसाठी आणलेला सगळा खाऊ काढला, मस्त तो व्ह्यू बघत बघत एन्जॉय केलं. त्या हिरव्या गार गवतावर बसून मन इतकं शांत झालं की दिवसभराचा थकवा पूर्ण निघून गेला. खरंच हा दिवस ना एक रिसेट दिवस होता आमच्यासाठी. खूप शांतपणे ट्रिप चालू होती, कसलीच घाई नाही. आणि सगळीकडे बघून तर अजूनच छान वाटत होतं की किती छान लोक एन्जॉय करतात यार. कुणी पुस्तक वाचतंय, कुणी कॉफी घेऊन बसलंय, लहान मुलं छान खेळत आहेत. हे सगळं बघून ना मन खरंच खूप शांत होतं. आणि ट्रिपचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे फॅमिलीसोबतचा टाईम. जेव्हा आमच्या तिघांना हा असा टाईम मिळतो ना, मला जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट वाटतं ते. थोडा वेळ इथे घालून आता आपण जातोय नायगरा पार्कवे सिनिक ड्राईव्ह बघत. चला आधी क्वीन स्ट्रीटला बाय बाय म्हणूयात. ही जी ड्राईव्ह आहे ना, ही ह्या ट्रिपचा एक बोनस पॉईंट समजा तुम्ही. दोन्ही बाजूनी खूप छान उंच उंच झाडं आणि ही खूप खूप म्हणजे खूप सुंदर घरं. त्यात सनसेटमुळे आकाशात पसरलेले ते रंग. एका बाजूने ना नायगरा रिव्हर जाते, त्या बाजूला अमेरिका आहे. छान वळणावळणाचा रस्ता, प्रत्येक काही मिनिटांनी थांबून फोटो काढावा असं ते निसर्ग आहे. आणि इथली घरं बघून खरंच मी त्यांच्या प्रेमात पडली आहे. इतकी सुंदर घरं मी आजपर्यंत 4 वर्षात पहिल्यांदा पाहिलीत. मला आता असं वाटतं डेस्टिनेशन जेवढं सुंदर होतं ना, त्यापेक्षाही सुंदर हा प्रवास आहे. या प्रत्येक वळणावर ना काहीतरी नवीन आणि खूप छान दिसतंय. द्राक्षाचे मळे, क्यूट कॅफेज, आकाशातले रंग, उडणारे पक्षी. या नायगरा पार्कवेला जगातील एक सुंदर ड्राईव्ह का म्हणतात आज ते मला नक्कीच कळालंय. त्यात आता वीरा झोपली होती तर मला छान तुषारशी गप्पा मारायला मिळाल्या. किती सुंदर बघता, बॉर्डर आहे ही जी आहे ना, इकडे कॅनडा आणि हा जो आहे इकडच्या साईडला हे US. समोर बघा. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी स्टॉप नायगरामध्ये घेतलाय. एक ढाबा ऑन द लेक म्हणून आपला इंडियन स्टाईल ढाबा आहे, तिथे जाऊन जेवणार आहोत. आमच्यासाठी टेबल रिकामा व्हायला 15 मिनटं आहेत. तोपर्यंत वीराला जरा क्लिफ्टन हिल दाखवून आणावी म्हणून घेऊन आलो आहे. तिला तर हे रंगीबिरंगी सगळं खूप आवडलं आहे, खूप म्हणजे खूप. काय बाबू, काय बाबू, काय
बापरे किती गर्दी आहे आणि किती ती लाईट झगझगमगाट. रात्रीचे 10 वाजलेत आणि बघा किती छान दिसतं हे नायगराचं क्लिफ्टन हिल. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं. भेटूया तोपर्यंत.